Hi everybody, welcome you all. Actually today we are going to learn about the integration. Actually तुम्हाला माहिती आहे in differential calculus we have studied number of things. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितला, कोणकोणत्या गोष्टी बघितला की ज्याच्यामुळं आपल्याला सम डेरिव्हेटिव्ह फंक्शन्स त्याच्यामध्ये 6 प्रकारचे फंक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये कंपोजिट फंक्शन असेल, इनवर्स फंक्शन असेल, लॉगॅरिथमिक फंक्शन असतील. Substitution is the method, but these are the functions. Parametric function असेल, higher order derivatives असतील. We have studied actually. आणि याच्यामध्ये हे पण शिकलो की what is the use of derivative. मग आपण काय यूज केलं? टू फाइंडिंग आउट दी टँजंट अँड नॉर्मल. त्याच्यानंतर फाइंड आउट केला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज. त्याचबरोबर आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. मग अशा पद्धतीने इफ डेरिव्हेटिव्ह और डिफरेंशियल कॅल्क्युलस इज युजफुल फॉर दिस, then what is the use of integration? मग इंटिग्रेशन हा जो पार्ट आहे तो काय युजफुल आहे, कशा करता युजफुल आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, to find out the function whose derivative is known. Integration is nothing but to find out the whose derivative is known. For example, derivative of f of x is equal to, consider as the f of x. Clear? Then आता आपल्याला काय माहित झालं? we know the derivative of this function f of x is equal to this f of x. Means integration of f of x dx, integration of f of x dx means f of x with respect to x असा आपण म्हणतो, is equal to f of x plus c. And this c is nothing but constant of integration or integration constant. Actually we have studied what is integration in the previous year, that is 11th standard. Okay, आता मग काय महत्वाचं आहे? आता समजा हे काय दिलंय की derivative of some one function is here. For example, derivative of sin x is equal to cos x. Then what is the integration of cos x dx? By the definition we can say that sin x plus c, and c is nothing but again integration constant or constant of integration. म्हणजेच in geometric form we will find g of x such that g dash of x is equal to f of x. And either derivative of f of x is equal to f of x, capital F of x. G dash of x is equal to f of x. Here the integration of what? F of x with respect to x is कोण असणार आहे? g of x असणार आहे. बघा काय मी म्हणतोय, if g dash of x is equal to f of x, then the integration of f of x with respect to x is nothing but g of x. Clear? Or g of x is known as primitive of f of x. Primitive आणि इंटिग्रेशन हे दोन्ही एकच वर्ड आहेत, सिमिलर वर्ड. इंटिग्रेशन ऑफ f of x मीन्स प्रिमिटिव्ह ऑफ f of x. प्रिमिटिव्ह म्हणा, इंटिग्रेशन म्हणा, किंवा त्याला अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणा. अँटी डेरिव्हेटिव्ह नव्हे, अँटी डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आपण त्याला? अँटी डेरिव्हेटिव्ह. मग हा जो अँटी डेरिव्हेटिव्ह आहे, वाय दिस इज कॉल्ड एज अँटी डेरिव्हेटिव्ह? बिकॉज वी नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस आला, पर त्याचा इंटिग्रेशन तेच फंक्शन असतं ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे.
क्लिअर. दॅट मीन्स अँटी डेरिव्हेटिव्ह. जसं लॉग अँटी लॉग असं आपण म्हणतो. म्हणजे हे काय झालं, त्याचं डेरिव्हेटिव्ह झाला. म्हणजे तो अँटी डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट प्रिमिटिव्ह, इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ दॅट गिवन फंक्शन. आता एक्झाम्पल घेऊ की हे सी कसं येतंय, बरोबर आहे. हा सी का राहतो, आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी घेतोय तिकडे. फॉर एक्झाम्पल f of x is equal to sin x plus 5, derivative of sin x is equal to cos of x plus 0, which is equal to cos x. Then integration of cos x dx is equal to cos integration sin x आला. बट तो जो f of x आहे तो मिळायला हवा. 5 गेला, y गेला, का गेला, बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज अगेन 0. तो कोण कॉन्स्टंट तिथं आहे आपल्याला माहित नाही आहे. सो दॅट वी हॅव टू यूज हिअर द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, दॅट इज सी. म्हणजे तुम्हाला फंक्शन पुन्हा तेच मिळणार की नाही. म्हणजे आपण आता जसं बघितलं होतं, हिअर द इंटिग्रेशन ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू x इज नथिंग बट g of x. तो g of x तरी मिळायला हवा ना. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, पण त्याच्या ऑलरेडी अगोदर कोण आहे, g डॅश ऑफ x च्या अगोदर g of x आहे. आणि त्या g of x मध्ये कोणीतरी कॉन्स्टंट फंक्शन असणार आहे, आणि त्या कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 आलाय. दॅट्स वाय तो 0 जो आहे तो कोणाचा आहे, त्या कॉन्स्टंटचा आहे. तो कॉन्स्टंट कोण आहे, तर तो कॉन्स्टंट आहे त्या g of x चा फंक्शनचा. सो दॅट आफ्टर इंटिग्रेशन, after indefinite integration, you have to use here plus c, that is the constant term, constant of integration. Clear. आता मग या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला आता बघायचे. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले काय सांगतात, फॉर्म्युले काय काय आहेत नेमकं ते आपण बघत जाऊ. ठीक आहे. आता त्याला आपण एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युले असं म्हणू. सगळे आहेत, बरेच आहेत, पण आपण त्यातले काही नॉर्मल. पण याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते का बघा, अल्जेब्रा ऑफ काय म्हणतो आपण, किंवा इंटिग्रेशन किंवा रूल्स ऑफ इंटिग्रेशन. रूल्स काय आहेत माहिती आहे तुम्हाला, 11th मध्ये शिकलाय रूल्स ऑफ इंटिग्रेशन. तर रूल्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये पहिला इंटिग्रेशन ऑफ f of x प्लस g of x dx असेल. तर काय तर इंटिग्रेशन ऑफ f of x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ g of x dx. जर का दोन फंक्शन मध्ये ऍडिशन असेल सेपरेटली, यू कॅन टेक द इंटिग्रेशन ऑफ देम बोथ, है ना. देन इंटिग्रेशन ऑफ f of x माइनस g of x dx, which is equal to integration of f of x dx minus integration of g of x dx. Third one, integration of k into f of x dx, which is equal to k taking outside of integration in this dx. हे झालं या पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की नंतर आपण बघू या ठिकाणी की इंटिग्रेशन ऑफ f of ax प्लस b इज इक्वल टू फाय ऑफ x अशा पद्धतीने असेल, प्लस c असेल. तर आपण ax प्लस b ना f of x dx असेल. देन आपण म्हणू f of integration of f of ax plus b dx is equal to phi of ax plus b into 1 upon a plus c. Why? Because we have to think about this function. If x is their function, the derivative is 1. The derivative 1 असेल तर divided by 1 केला तर तोच राहणार आहे. आणि इथं f of ax plus b dx आहे, तर we have to take the derivative and divide it by the answer. म्हणजे आन्सर जो आहे डिवाइडिंग इट बाय दॅट गिवन डेरिव्हेटिव्ह. गिवन म्हणजे आपण काढायचा तो. क्लिअर.
म्हणजे दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि तो डिव्हाइड करा. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो, मल्टिप्लाय करतो, आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, डिव्हाइड करायचं आहे. इंटिग्रेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काढून तो डिव्हाइड करायचा आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये तो डेरिव्हेटिव्ह काढून मल्टिप्लाय करायचा. हे कंपोजिट फंक्शन मध्ये आपण शिकलेलो आहे. तर या पद्धतीनं हे काय आहे, रूल्स ऑफ इंटिग्रेशन आहे. आता इथं मग आपल्याला माहित असलेले सगळे फॉर्म्युले बघा आणि मग त्या फॉर्म्युलेंचे इंटिग्रेशन्स काय काय आहेत, पुन्हा थोडं रिवाइज होईल, त्याच्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला बरं पडेल. फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n plus 1 is equal to n plus 1 x raised to n येणार. Why? Because n plus 1 minus 1 होणार. Therefore, by the definition of integration, x raised to n dx is equal to, हा काय येणार आहे, x raised to n plus 1 आणि हा डिवाइडेड बाय n plus 1 होईल प्लस c. सेकंड, डेरिव्हेटिव्ह ऑफ root x is equal to 1 upon 2 root x. Therefore, integration of 1 upon root x dx is equal to 2 root x plus c. 3. Derivative of a raised to x is equal to a raised to x into log a. Therefore, integration of a raised to x dx is equal to a raised to x upon log a plus c. c हा a raised to x आहे, इंटिग्रेशन ऑफ a raised to x हा log a इकडे येईल, तर a raised to x upon log a plus c होईल. Derivative of 1 upon x is equal to minus 1 by x square. Therefore, integration of 1 upon x square dx is equal to minus 1 by x plus c. हा माइनस याला दिला, 1 by x square चा minus 1 by x plus c. Integration of k dx is equal to kx plus c. आपल्याला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन इज इक्वल टू 0. आपण असं करूया, d by dx of x is equal to 1. Their integration of 1 dx is equal to x plus c. 6. Derivative of e raised to x is equal to e raised to x. Therefore, integration of e raised to x dx is equal to e raised to x plus c. 7. Derivative of log x is equal to 1 upon x. Therefore, integration of 1 upon x dx is equal to log x plus c. तर इथून पुढे काय असणार आहेत बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x is equal to cos x. Therefore, integration of cos x dx is equal to sin x plus c. 9 number, derivative of cos x is equal to minus sin x. Therefore, integration of sin x dx is equal to minus cos x plus c. माइनस याला दिला, उलटा इथं derivative of sin x is equal to cos x and derivative of cos x is equal to minus sin x. Here integration of cos x is equal to sin x and integration of sin x is equal to minus cos x. Derivative of tan x is equal to sec square x. Therefore, integration of sec square x dx is equal to tan x plus c. Derivative of cosec x is equal to minus cosec x into cot x. Therefore, integration of cosec x into cot x dx is equal to minus cosec x plus c. Derivative of sec x is equal to sec x tan x. Therefore, integration of sec x into tan x dx is equal to sec x plus c.
डेरिवेटिव ऑफ cot x, the cot x is equal to minus cosec square x. Therefore integration of cosec square x is equal to minus cot x plus c. इथेपर्यंत झालं हे नॉर्मल डेरिव्हेटिव्ह आपल्याला जे जे माहित होते ते. आता इनवर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहेत. 14 डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू 1 upon under root 1 minus x square. Therefore integration of 1 upon under root 1 minus x square dx is equal to sin inverse of x plus c. 14 derivative of cos inverse of x is equal to minus 1 upon under root 1 minus x square. Therefore integration of 1 upon under root 1 minus x square dx is equal to minus cos inverse of x plus c. मग इथे तुम्ही मायनस कॉस इनवर्स ऑफ मायनस असेल तर इथं मायनस साइन इनवर्स करू शकता. पॉझिटिव्ह असेल तर यू कॅन टेक मायनस कॉस इनवर्स आणि निगेटिव्ह असेल तर मायनस साइन इनवर्स. डेरिवेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x 1 upon 1 plus x square. Therefore integration of 1 upon 1 plus x square dx is equal to tan inverse of x plus c or minus cot inverse of x पण म्हणू शकता. तोच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ cot inverse of x. पुन्हा तुमचा डेरिव्हेटिव्ह पण रिवाइज व्हायला लागले आणि इकडे इंटिग्रेशन पण क्लिअर होते. minus 1 upon 1 plus x square. Therefore integration of 1 upon 1 plus x square dx is equal to minus cot inverse of x plus c. 18 number derivative of sec inverse of x is equal to 1 upon x under root x square minus 1. Therefore integration of 1 upon x under root x square minus 1 dx is equal to sec inverse of x plus c. 19 derivative of cosec inverse of x dx is equal to minus 1 upon x under root x square minus 1. Therefore integration of 1 upon minus 1 upon x under root x square minus 1 dx is equal to हा मायनस इकडे आला तर मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स प्लस सी असा आन्सर येतो. तर हे झाले इनवर्स फंक्शन. अल्जेब्राइक, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक आणखी या पद्धतीचे. मग याच्या पुढे बरेच असे एक्झाम्पल्स आहेत जसे की तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉस एक्स आपण बघितला आहे इज नथिंग बट साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कोसेक एक्स असेल किंवा त्या पद्धतीचे पण याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात. जे अतिशय महत्त्वाच्या गोष्टींमध्ये त्याला यूज केला जातो. हे लक्षात आलं की हे 19 जे की बेसिक आहेत सगळे. आता थोडंसं आपण याच बेसिक मधल्या काही गोष्टींना कंपोजिट मध्ये नेऊयात. कंपोजिट म्हणजे काय? अदर दॅन एक्स. इथे सगळीकडे तुम्हाला एक्स दिसतो पण अदर दॅन एक्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ ax plus b raised to n plus 1 बरोबर आहे अपॉन n plus 1 into a is equal to काय असणार आहे? हा n plus 1 into a इथंच राहणार बरोबर आहे ना. म्हणजे काय इथं बघा n plus 1 into ax plus b raised to कोण येणार आहे n अपॉन हे दोघे आहेत असेच a इंटू n प्लस 1 बरोबर आहे का. आणि a इंटू एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? a येणार आहे. a ला a गेला n प्लस 1 ला n प्लस 1 गेला राहिला कोण? ax plus b raised to n. Therefore by the definition of integration we can say that integration of ax plus b raised to n dx is nothing but हे आन्सर असणार आहे
ax प्लस बी रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 तर असणारच आणि याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे a, म्हणजे या पद्धतीचा तुमचा आन्सर असणार आहे. आणि प्लस वरती आणखी c असणार आहे. या ज्या गोष्टी आहेत हे जे कंपोजिट फंक्शन मध्ये येतात. म्हणजे सिमिलरली आपण आता इथं म्हणू शकता की डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू x जो आहे मग ax प्लस b रेज टू x असेल. ax प्लस b म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू बी एक्स असेल किंवा मग तुमचा त्या पद्धतीनं इंटिग्रेशन ऑफ a रेज टू ax प्लस b असेल. बरोबर आहे. तर याचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय, याचे इंटिग्रेशन काय येणार आहे नेहमीप्रमाणे a रेज टू ax प्लस b अपॉन लॉग a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस काय असणार आहे तो ax प्लस b चा डेरिव्हेटिव्ह a असणार आहे इंटू a म्हणजे 1 अपॉन a म्हटला तरी चालतो प्लस c. सिमिलरली हा लॉग झाला. बरोबर. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता e रेज टू x असेल तर e रेज टू ax प्लस b म्हणू शकता तुम्ही. e रेज टू ax प्लस b dx इज इक्वल टू काय येणार e रेज टू ax प्लस b च येणार बट डिवाइडेड बाय फक्त a येईल आणि प्लस c होईल. अशा पद्धतीचं आपल्याला याच्यापूर्वी बघितलेलं आहे आपण. म्हणजे साइन ऑफ ax प्लस b असेल तर आन्सर काय येणार आहे इंटिग्रेशन मध्ये त्याचा इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ax प्लस b असं म्हणलं. इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ ax प्लस b असं मी म्हणतोय dx इज इक्वल टू मायनस कॉस ऑफ ax प्लस b अपॉन a असणार आहे. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ ax प्लस b dx असेल तर साइन ऑफ ax प्लस b अपॉन कोण असणार आहे a असणार आहे. प्लस c दोघांमध्ये आहेच हे विसरायचंच नाही. म्हणजे काय हे सगळे जे फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स काय सांगतायत आपल्याला की त्याचा कंपोजिट फंक्शनचा जो फंक्शन आहे अदर दॅन एक्स वाला त्याला काय करायचं डिराईव्ह करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह डिव्हाइड करायचा आणि मग आन्सर लिहायचा. अशा पद्धतीनं हे पुढं पुढं जातं आणि मग आपल्याला काही गोष्टी कंप्लीट करता येतात या ठिकाणी त्या पद्धतीनं. तर काय करता येतं बघा आपल्याला काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. तुम्हाला दिलेल्या टेक्स्टबुक मधले PDF मधले एक्झाम्पल्स काहीसे आपण यातले सॉल्व्ह करू आणि त्यानुसार मग आपण पुढे बघूया की कशा कशा पद्धतीनं वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहीत असले पाहिजेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. जसे की सेक स्क्वेअर एक्स आहे तर आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येतं सेक स्क्वेअर एक्सचा. सपोज टॅन स्क्वेअर एक्स असेल तर मग तुम्ही चेकआउट करायचं की मला कुणाचं इंटिग्रेशन माहिती आहे आणि तो त्याच्यामध्ये कन्वर्ट करता येतो का. यू हॅव टू राईट इन द फॉर्म ऑफ किंवा राईट डाऊन इन द फॉर्म ऑफ ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. तुम्हाला हे 11वी मध्ये मी सांगितलंय की प्रत्येक गोष्ट ही तुम्ही इथं मल्टिप्लिकेशन वगैरे नाही आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे बाय पार्ट्स मध्ये पार्ट येतो. म्हणजे इंटिग्रेशन ॲक्च्युअल जर सुरुवात झाली तर बघायचं असेल इंटिग्रेशनचे पार्ट आहेत काय काय बघा. इंटिग्रेशनचे पार्ट इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन असतो तो पुढे बघणार आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स असतो आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आणि ह्या तीन गोष्टींमध्ये हा इंटिग्रेशन विभागला गेलाय. आणि बाय सबस्टिट्यूशन त्याच्यामध्ये बरेच असे काही टाइप्स आहेत की ज्या वेगवेगळ्या रूलवरती डिपेंड करतात. मग बाय पार्ट्स आहेत बाय पार्शियल फ्रॅक्शन अशा सगळ्यांचे म्हणजे 25 टाइप्स तो 26 टाइप्स होतात आणि प्रत्येक टाइप आपल्याला आता बघायची आहे. ठीक आहे. तर यातला पहिला पार्ट आहे तो फंडामेंटल पार्ट आहे. त्यातला पहिला आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ
एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1. कधी कधी म्हटलं जाईल फाइंड द प्रिमिटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन्स असं म्हटलं जाईल और अँटी डेरिव्हेटिव्ह. तर आय इज इक्वल टू हा सेपरेट काढता येतो एक्स रेज टू एन च्या फॉर्म मध्ये सगळे एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे एक्स रेज टू 3 प्लस 1 4 अपॉन 4 प्लस एक्स स्क्वेअरचा एक्स क्यूब बाय 3 मायनस एक्सचा एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस 1 चा एक्स असतो शेवटी प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. क्लियर? दिस इज फर्स्ट वन. व्हाट अबाउट सेकंड? सेकंड इज नथिंग बट integration of I is equal to considering x square in bracket 1 minus 2 by x square dx चा स्क्वेअर आहे. आता I is equal to integration of x square तसाच ठेवा, आतमध्ये हा सॉल्व करा. a minus b whole bracket square a square minus 2 times of a into b plus b square 2 by x square 4 by x square. I is equal to multiplying this x square inside, otherwise you can write down first 1 minus 2 to the 4 by x plus 4 by x square bracket complete dx. Now I is equal to integration of x square into 1x square minus x get cancelled 4x plus 4 why because x square get cancelled dx. मग आपल्याला करायचं काय आहे एक्स स्क्वेअरचा परत इंटिग्रेशन घ्यायचं आहे. एक्स स्क्वेअरचा झाला एक्स क्यूब बाय 3 मायनस 4x स्क्वेअर बाय 2 प्लस 4x प्लस c and the final answer will be x cube by 3 minus 2x square plus 4x plus c and this is your final answer. काय करायचं लक्षात घेऊन या पद्धतीने आपल्याला करावं लागेल की तो a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व्ह केल्यानंतरच आपल्याला हे आन्सर मिळणार आहे. बरोबर? तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. त्याच्यामधला 3x स्क्वेअर I is equal to integration of 3 sec square x minus 4 by x plus 1 upon x root x minus 7 into x. I is equal to 3 into integration of sec square x dx. आपल्याला याचा माहिती आहे नो डाउट मायनस 1 upon x डेरिव्हेटिव्ह लॉग x कोण आहे 1 upon x आहे. 1 upon x चा इंटिग्रेशन का लॉग x असतो समजलं. म्हणजे आपल्याला इथं 4 बाहेर आला इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx झाला प्लस आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट x रूट x म्हणजे काय x रेज टू 1 आणि x रेज टू हाफ काय झाला x रेज टू 3 बाय 2 झाला म्हणजे हा वरती घ्यायचा x रेज टू मायनस 3 बाय 2 dx आणि इंटिग्रेशन ऑफ मायनस 7 ऑफ 1 dx. आता I इज इक्वल टू काय होतं 3 into tan x. Why? Because integration of sec square is nothing but tan x minus log of x minus 4 log of x minus 4 log x plus x raised to minus 3 by 2 plus 1 upon minus 3 by 2 plus 1 minus 7 into x plus c. Final answer will be 3 tan x minus 4 log of x हा मायनस 2 मायनस 1 बाय 2 मायनस 2 होईल मायनस 1 बाय 2 चा मायनस 2 एक्स रेज टू मायनस 1 बाय 2 मायनस 7x प्लस c. देन I is equal to 3 tan x minus 4 log of x minus 2 by root x खाली गेला तर x रेज टू हाफ होतो minus 7x plus c. This is your final answer. तिसरा एक्सरसाइज तुमची 3.1 जी आहे त्या 3.1 मधलं हे पहिलं दुसरं आणखी तिसरं कंप्लीट झालं. फोर्थ आणि फिफ्थ बघू आपण थांबू आणि त्याच्यानंतर पुन्हा बाकीचे एक्झाम्पल्स बघूयात. I is equal to integration of
2x cube minus 5x plus 3 by x plus 4 by x raised to 5 dx. So into integration of x cube dx minus 5 into x dx plus 3 into integration of 1 upon x dx plus 4 into integration of x raised to minus 5 dx. Why? Because x raised to minus 5. I is equal to 2 into x raised to 4 by 4 minus 5 into x square by 2 plus 3 into log of x bar ka plus 4 into x raised to minus 5 plus 1 upon minus 5 plus 1 plus c. This will be x raised to 4 by 2, 2 2s are 4, minus 5 by 2 x square plus 3 times of log x plus 4 into x raised to minus 4 upon minus 4 प्लस सी. अशा पद्धतीचं हे आन्सर आहे. आणि फिफ्थ नंबर आहे त्याचा I is equal to integration of 3x cube minus 2x plus 5 upon x root x. तर महत्वाचा पार्ट काय याच्यामध्ये, यू हॅव टू गिव्ह सेपरेट हा x रेज टू 3 by 2 घेऊनच करायचा मायनस 2 x अपॉन x रेज टू 3 by 2 प्लस 5 अपॉन x रेज टू 3 by 2 dx. याचा काय होतं बघा, इंटिग्रेशन ऑफ 3 आहे असं राहणार, हे जर आउटसाइडला घेऊया 3 into integration of 3 minus 3 by 2 which is nothing but again 3 by 2 x raised to 3 by 2. 3 वजा दीड मराठी भाषेत म्हणतो आपल्याला 3 by 2 म्हणजे दीड. 3 minus 3 by 2 2 3 6 6 minus 3 3 by 2 येणार 3 by 2 dx minus 2 integration of x raised to 1 आहे minus 3 by 2 म्हणजे x raised to minus half येणार. ठीक आहे, त्यालाच आपण 1 upon root x पण म्हणू dx, किंवा त्यालाच डायरेक्ट काय करूया आपण, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, दॅट्स वाय वी हॅव टू हा काय करायचा आहे खाली घ्यायचा 1 upon x raised to half येईल रूट x होईल. मग परत प्लस 5 घ्या इंटिग्रेशन ऑफ x raised to minus 3 by 2. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सो वी हॅव टू राईट डाऊन लाईक दिस इन द फॉर्म ऑफ x raised to n. तर इथं काय होईल 3 into x raised to 5 by 2 upon 5 by 2. Why? 3 by 2 plus 1 is nothing but 5 by 2. Minus 2 into 2 root x. 1 upon root x integration 2 root x. Plus 5 into x raised to minus 3 by 2 plus 1 minus half upon minus half plus c. Answer घ्यायचा आहे I is equal to 2 3 is 6 by 5 x raised to 5 by 2 म्हणजे x square root x म्हणतो आपण त्याला, x square root x minus 4 root x minus 5 2s are 10 5 2s are 10 upon root x plus c. This is your final answer. अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत आणि हे एक्झाम्पल्स तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करून डायरेक्टली नंबर 2 3 सेकंडमध्ये पण 10 क्वेश्चन्स आहेत. अशा पद्धतीचं आणखीन एका लेक्चरमध्ये हा फर्स्ट एक्सरसाइज आपला कंप्लीट होईल. त्या पद्धतीनं तुम्ही पुढे बघा, एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, आपल्याला समजत जाईल. त्यापैकी एक मी जस्ट तुम्हाला जाता जाता सॉल्व्ह करून दाखवतो. इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर ऑफ एक्स dx असेल. वी डोंट नो एनिथिंग अबाउट टॅन एक्स और टॅन स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा माहिती आहे, बट टॅन एक्सचा लॉग ऑफ कॉस एक्स, लॉग ऑफ मायनस लॉग ऑफ कॉस एक्स किंवा लॉग ऑफ सेक एक्स म्हणतो आपण. बट टॅन स्क्वेअर एक्ससाठी काहीच माहिती नाही. बट वी कॅन कन्वर्ट दिस टॅन स्क्वेअर एक्स इन द फॉर्म ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. Therefore, integration of sec square x dx minus integration of 1 dx, and this is nothing but tan x minus x plus c. This is your final answer for this tan square x. Similarly, sin 2x upon cos x आहे. म्हणजे मी आता या व्हिडिओ नंतर तुम्हाला काय सांगतोय की हा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर तुम्ही काय लक्षात ठेवायचं
की मला आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले पुन्हा पाठ करायचे आहेत. मग तो डबल अँगल असेल, ट्रिपल अँगल असेल, हाफ अँगल असेल, बरोबर आहे. साइन 2x म्हटलं की 2 sin x cos x आलाच पाहिजे. cos 2x म्हटलं की त्याचे तिन्हीच्या तिन्ही आठवले पाहिजेत. cos square x minus sin square x, 2 cos square x minus 1, 1 minus 2 sin square x. सिमिलरली अशा पद्धतीचे आपल्याला काय करायचे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्याल ज्याच्यामध्ये सम आणि डिफरन्सचे फॉर्म्युले आहेत, त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत अतिशय महत्त्वाचे, जे सम आणि म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करता येतात. जसं की साइन 2 टाइम्स ऑफ साइन ए साइन बी असेल किंवा 2 टाइम्स ऑफ साइन ए कॉस बी असेल, तर यू हॅव टू राईट डाऊन देअर साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, आहे ना. त्या पद्धतीचं हे तुम्हाला माहीत असेल तर डेफिनेटली तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. फॉर दॅट बेसिकमध्ये जा, तुम्ही बेसिक फॉर्म्युले तयार करा आणि या पद्धतीनं तुम्हाला इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. दिस इज द फर्स्ट व्हिडिओ फॉर द इंटिग्रेशन. थँक्यू व्हेरी मच.